वरदविनायक मंदिर. वरदविनायक मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक गणपतीचं मंदिर आहे. असं म्हटलं जातं की पेशव्यांचे सेनापती रामजी महादेव बिवालकर यांनी 1725 साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिरामध्ये नवग्रह देवतांची, शिवलिंग आणि मूषकाची मूर्ती देखील आहे. मंदिराच्या चारी बाजूंना 4 पहारेकरी म्हणून हत्तीच्या मूर्ती आहेत. हे मंदिर रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड या गावात आहे. बल्लाळेश्वर मंदिर. रायगड जिल्ह्यातील पाली इथं असणारं हे बल्लाळेश्वर मंदिरसुद्धा अष्टविनायकांपैकी एक आहे. असं म्हणतात की मोरेश्वर विठ्ठल सिंदकर यांनी इसवी सन 1640 या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिरात एक पुरातन घंटा असून तिला चिमाजी अप्पांनी वसई आणि सस्तीमधील लढाईत पोर्तुगीजांना पराभूत करून आणले होते. 1760 साली मूळ लाकडी मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले आणि श्री फडणीस यांनी मंदिर दगडी आकारास आणले. हरिहरेश्वर मंदिर. हे मंदिर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात आहे. असं म्हटलं जातं की हरिहरेश्वराचे मंदिर भगवान शिव यांनी आशीर्वादित केले आहे. हरिहरेश्वर हे पेशवे यांच्या घराण्यातील देवता आणि कुलदैवत आहे. पेशव्यांनी इसवी सन 1723 हरिहरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. काळभैरव, महालक्ष्मी मंदिर इत्यादी मंदिरंसुद्धा या परिसरात आहेत. हरिहरेश्वर हे समुद्रकिनारी वसलंय. कनकेश्वर मंदिर. कनकेश्वर मंदिर अलिबागपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर एका लहान टेकडीवर वसलेलं आहे आणि अलिबागपासून जवळच आहे. टेकडी जवळजवळ 370 मीटर उंच आहे आणि मंदिराकडे जाण्यासाठी 700हून अधिक पायऱ्या आहेत. मंदिराजवळ नागोबाचा टप्पा, देवची पायरी, पुष्करणी, गायमुख आणि व्याघ्रेश्वर इत्यादी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सुवर्ण गणेश मंदिर. सुवर्ण गणेश मंदिर रायगड जिल्ह्यातील दिवेआगार इथं आहे. अलिबागपासून साधारण 75 किलोमीटरवर हे मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास खूप आकर्षक आहे. जमिनीखाली मंदिराजवळील नारळाच्या बागेत एक तांब्याची पेटी आढळली होती. त्या पेटीत सोन्याची गणपतीची एक मूर्ती तसंच गणपतीचे दागिने आढळून आले होते. सुवर्ण गणेश ही गणपतीची मूर्ती असून मूर्तीचे वजन सुमारे 1 किलोपेक्षा अधिक आहे.